प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा पुढच्या तासाभरात आपण आढावा घेणार आहोत। सुरुवातीला आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे न्यूज 18 चा मेगा एक्झिट पोल आलेला आहे आणि यानुसार एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण झालंय। येत्या शुक्रवारी म्हणजे 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। मात्र या निकालापूर्वी सर्वात मोठा एक्झिट पोल हाती आलेला आहे। न्यूज 18 मेगा एक्झिट पोल हा सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आहे। यानुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता राखताना दिसतंय। एनडीएला 243 पैकी 140 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राजद आणि काँग्रेस असलेल्या महागठबंधनला 85 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे। यानुसार एनडीए सहजपणे 122 ची मॅजिक फिगर गाठताना दिसतंय, तर जनसुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। त्यांना 0 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि 5 ते 10 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात। तर एक नजर टाकूयात न्यूज 18 मेगा एक्झिट पोलच्या आकडेवारीवर। आकडेवारी नेमकं काय सांगताय ते आपण बघूयात। तर बिहारमधील एक्झिट पोल आपण या ठिकाणी बघू शकतोय। पोलमध्ये एनडीएची बाजी पाहायला मिळते। एनडीएला 140 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मॅजिक फिगर आहे 122 ची आणि महागठबंधनला 85 ते 95 जागा मिळू शकतात। त्याचबरोबर जेएसपीला म्हणजेच जनसुराज्य पक्ष पार्टी प्रशांत किशोर यांची त्यांना 0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि आदर्श म्हणजेच इतर पक्षांना 5 ते 10 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। हा महा एक्झिट पोल आपण या ठिकाणी बघू शकतोय। तर एक्झिट पोल मध्ये आपण जर पार्टी वाईज बघितलं तर बीजेपीला 55 ते 65 जागा मिळू शकतात आणि जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष, या पक्षाला 60 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर बीजेपीची 55 ते 65, त्यानंतर 60 ते 70 जेडीयूची मिळून 70 राखली जाऊ शकते एनडीएची। त्यानंतर हम पक्ष या पक्षाला 0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। एलजेपी म्हणजे रामविलास पासवान यांचा हा पक्ष आहे आणि या पक्षाला सुद्धा 10 ते 15 जागा या ठिकाणी मिळण्याचा एक्झिट पोल मध्ये मिळणार असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे अदर्स आणखी काही पार्टीज आहेत, त्यांना सुद्धा काही जागा मिळू शकतात। दरम्यान महागठबंधनचा आपण पार्टी वाईज बघितलं तर आरजेडी आणि काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे आणि पार्टी वाईज आरजेडी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीला 50 ते 60 जागा मिळू शकतात। काँग्रेस बिहारमध्ये 15 ते 20 जागांवर विजयी होऊ शकतं आणि सीपीआय एमएल म्हणजेच मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट पार्टी आहे ही 10 ते 15 जागा या पार्टीला मिळू शकतात। त्याचबरोबर सीपीआयला 0 ते 5 जागा मिळू शकतात। सीपीएमला 0 ते 5 जागा मिळू शकतात आणि बीआयपी पक्षाला 0 ते 5 जागा, आयआयपी पक्षाला 0 जागा या ठिकाणी मिळू शकतात असा अंदाज आहे। महागठबंधनमधील या पार्टीज आहेत, त्याच्यामुळे आरजेडीचं जर आपण एकूणच गणित बघितलं तर हे गणित कुठेतरी 100च्याही आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 100 पेक्षाही कमी जागा महागठबंधनला मिळताना दिसत आहेत। घोटाळे केले ते नोट चोरीवाले वोट चोरीचा आरोप करतात, यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं। आणि म्हणून मोदीजींनी 2014 नंतर ज्या देशाला विकासाकडे नेलेलं आहे, आर्थिक महासत्ता आपला देश बनतोय, आत्मनिर्भर आपला देश बनतोय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलंय। त्यामुळे या ठिकाणी जे गेल्या 2014 पूर्वी या देशामध्ये सगळे घोटाळे, सगळे 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, चारा घोटाळा कुठं झाला? बिहारमध्ये। त्यामुळे तिथल्या जनतेने ठरवलेलं आहे की एनडीए सरकार येणार आणि या ठिकाणी हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात, वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे। जिनको एग्जिट पोल पर भरोसा करना है वो 2 दिनों तक खुशफहमी में रहे। ये जनता का जो वोट है उसका जो परिणाम है, जनता जनार्दन की जीत, बिहार की जीत होगी। 14 नवंबर को महागठबंधन तेजस्वी सरकार की जीत बम्पर होगी। ये लोग जिन्हें मुगालते में रहना है, दिवा स्वप्न देखना है, वो देखते रहे। यानंतर पाहूयात पोल ऑफ पोल्सची आकडेवारी नेमकी काय सांगते। पोल ऑफ पोल्स आलेले आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांचे हे पोल्स आपण बघू शकतो। मॅट्रिक्सच्या पोलनुसार एनडीए 147 ते 167, महागठबंधन 70 ते 90 जागा,
JSP 0 ते 2 जागा आणि इतर पक्षांना 2 ते 8 जागा मिळू शकतात. त्याच्यानंतर JVCचा पोल आपण बघितला तर NDAला 135 ते 150, महागठबंधन 88 ते 103, JSPला 0 ते 1 जागा आणि इतर पक्षांना या ठिकाणी किती जागा मिळू शकतात ते आपण बघू शकतोय. इतर पक्षांना 3 ते 6 जागा मिळू शकतात आणि पीपल्स इनसाइटनुसार NDAला 133 ते 148, महागठबंधन 87 ते 102 आणि JSP जनसुराज्य पक्ष प्रशांत किशोर यांचा 2 पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. त्यानंतर इतर पक्षांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि पीपल्स पल्सच्या पोलनुसार NDAला 133 ते 159 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महागठबंधन 75 ते 101 जागा या ठिकाणी मिळवू शकतं आणि JSP 0 ते 5 जागा, इतर पक्षांना 2 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानंतर दैनिक भास्करच्या पोलनुसार 145 ते 160 जागा NDAला मिळतील आणि महागठबंधनला 73 ते 91 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर JSPला 0 म्हणजे खातंही उघडता येणार नाही असं दैनिक भास्करचा पोल सांगतोय आणि अदर्स म्हणजे इतर पक्षांना 5 ते 10 जागा या ठिकाणी मिळू शकतात असा अंदाज आहे. तो एक पढ़ा लिखा व्यक्ति का जो विजन है उस पर लोग भरोसा करते हैं. वो बंगालियों का भी बेल्ट है और बंगाली समाज हमेशा पढ़े लिखों को वोट देना पसंद करती है. तो ऐसे में अगर उनके पास इस तरह का ऑप्शन है, एक अच्छा कैंडिडेट है, तो क्यों नहीं देंगे. और हमारी सरकार भी है ना, तो कोई भी जनता चाहेगी कि सरकार में रहकर अगर कोई विधायक बने तो फिर वो उतना काम कर सकता है जितना कि जो सत्ता में नहीं है वो जनता की फरमाइशों को उतना पूरा नहीं कर सकते क्योंकि सरकार उनकी नहीं है. तो हर तरह से अगर देखा जाए तो सोमेश सोरेन जी एक बहुत अच्छे कैंडिडेट हैं. वो जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे और अपने पिता के सपनों को भी पूरा करेंगे. इसलिए जनता वहाँ की उनको वोट करेगी. यह हमारे काम का, मोदी जी के मार्गदर्शन का, नीतीश जी के नेतृत्व का और भारतीय जनता पार्टी एनडीए के तमाम दलों के कार्यकर्ताओं के पुरुषार्थ का और पराक्रम का परिणाम है. आप देखिए, विकसित भारत की नींव में विकसित बिहार रहेगा और पूर्वोदय, जो प्रधानमंत्री जी अक्सर कहते हैं, पूर्वोदय की नींव, विकसित भारत की नींव और भारत को विश्व बंधु, जिस प्रकार गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंह की धरती बिहार ने पुनः यह स्थापित किया है.